नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन फूड ब्लॉगमध्ये. फूड ब्लॉगमध्ये. आणि आपण आता आलू टोस्ट बनवणार आहे. हे बघा, आता ब्रेड चुकणे आलं माझ्याकडनं, ते जरा सरबटलो आहे मी जरा. आणि हे बघा, ब्राऊन ब्रेड आणलेलं आहे आणि मॅगी मसाला आणलेला आहे. म्हणजे आलू टोस्ट म्हणजे आलू तर असणारच, म्हणजे बटाटा असणारच. आणि मिरची घेतलेली आहे, टॅमॅटो घेतलेला आहे. आणि आपल्याकडे कांदा नाही, कांदा मेन होता, पण कांदा आता घरात नाही. आणि खालून आणायचा विसरलो आहे मित्रांनो. आणि आपण इथं जुगाड लावलेला आहे बघा, ट्रायपॉड लावलेला आहे, पॉवर बँक, मोठा टेबल ठेवला आहे, इथं टेबल ठेवलेला आहे. मी आपण इथे व्हिडिओ आपला कुकिंग व्लॉग बनवणार आहे आणि बाकीचं आतमध्ये करणार आहे किचनमध्ये. आणि म्हणजे आपल्याला गॅसवर तर करायला लागलं, मग इथं करायला लागणार. इथं आपण गॅस बनवू शकत नाही, ते इथं आपण बनवणार आहे. आणि इथं जुगाड लावलेलं आहे बघा, कारण की मोबाईलची चार्जिंग पटापट संपते मित्रांनो. चला, आता आपण फुल लाईटिंग लावलेली आपली 2 लाईट आपल्या घरात, 2 लावलेल्या आहेत. आणि हे बघा, आणि बोला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ, बोला जय शिवराय मित्रांनो सर्वांना तुम्हाला. आणि बघा, आता आपण बनवायला घेतो, इथं आपण लावूया कॅमेरा. चला मित्रांनो, आता आपण ह्याच्यातली साल काढून घेऊया. मी कधीच हे करून ठेवलेलं आहे, उकडून ठेवलेलं आहे. हे बघा, की मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला मगाशी दाखवलं आहे. हे आपण आता मॅश करण्यासाठी घेतलेलं आहे. असं मॅश करायचं नंतर याच्यामध्ये. आणि ब्राऊन ब्रेड मला दाखवलं मगाशीच. इथं माझी मुंडका म्हणजे असं अर्धं मुंडकं दिसत नसेल, अर्धं दिसत असेल एवढंच. खालचं माझ्या मुंडकाच्या खाली दिसत असेल. अरे पुरी घ्यायची तुम्ही. आता आपण मित्रांनो टाइमलॅप्स लावूया, कारण की हे पटापट होणार तर नाही. टाइमलॅप्स मी पटापट दाखवतो आणि तुम्हाला आमचा टाईम पण वाया जाणार नाही, माझा पण टाईम वाया जाणार नाही. आणि पटकन रेसिपी होईल आपली, आणि पटकन रेसिपी आहे, लवकर होईल. तर लगेच टाइमलॅप्स लावूया आपण. तर आता मित्रांनो मिरची आणि टॅमॅटो वापरणार आहे. आता मिरची कापायला घेतो. मिरची 2 घेतल्या, एकदम डार्कवाल्या, डार्क हिरव्यावाल्या म्हणतात, ते काय ते म्हणतात, की असं तिखट असते असं म्हणतात. आता मित्रांनो टॅमॅटो घेतोय. टॅमॅटो आपण अर्धाच घेऊया. अर्धा घेऊ का पूर्ण घेऊ मित्रांनो? तर मित्रांनो आपण आता एकदम क्लोज अँगल घेणार आहे बघा. आपल्याला आता असं हे असं बारीक करायचं आहे. मी 3 बटाटे घेणार होतो, पण 4 घेतले, जास्त झाल्याचं वाटतंय मला.
लय जास्त झाला आता एकदम. खूपच घेतले यार मित्रांनो खूप. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो आणि मिरची टाकणार आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे मॅगी मसाला. हे बघा मॅगी मसाला घेतलेला आहे मी आणि अर्धाच कापला आहे, पूर्ण नाही कापला आहे. पूर्ण कधी पण असं कापायचं नसतं. हे बघा आता पूर्ण टाकतो हा मॅगी मसाला मी. अरे पड अर्धा चिपकला. काय वास येतो मित्रांनो मॅगी मसाल्याचा. मॅगी मसाला मी असा पण खाईन. आणि एक राहिलं जरासं म्हणजे मीठ घ्यायचं आहे ना बघा. असं काय नाही का राहतं माझ्याकडनं. मीठ आपण जरासंच टाकूया बघा, थोडंसंच घेतलेलं आहे. कारण की मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतो. जसं आम्ही वाचा हे इसमें पाकिटावर असतं ना त्याच्यावर लिहिलेलं असतं. थोडं म्हणून अजून टाकलं बघा. माझी सवय आहे, जराच लागणार आणि अजून जरा त्याच्यामध्ये टाकणार, हे सवय आहे माझी. आणि आपल्याकडे आहे पिंक मीठवाला, म्हणजे याला काय म्हणतात, काश्मीरचा असतो वाटतं हा. काश्मीरवरनं येतो हा मीठ. मित्रांनो जास्त काय नाही, फक्त आपल्याला एवढंच करायचं होतं. आणि फक्त ब्रेडवरती लावायचं, ब्रेड काढायचं, ब्रेडवर लावायचं आणि तेल टाकायचं आणि आपण तवा घ्यायचा कुठला तरी. हा बघा हा तवा ते घेऊ शकत नाही मी, माझा कुठला घेणार हा, नाही तर दुसरा कुठला तरी घेतो मी. कुठे खाली वटे खाली आहे कुठे या? हां दिसला. हा मस्त तवा आहे, त्याच्यावर एकदम चांगलं भाजून येईल. हा तवा आपण घेतो आता. सिंपल आहे, जास्त काय करायची गरज नाही मित्रांनो या रेसिपीला. हा वरचा नाही घेत कधी पण मी. हा वरचा असतो ना हा कधीच घेत नाही मी, असंच नंतर खातो. पण असं काय गोष्टी करायचं असेल ना रेसिपीला तर मी घेत नाही. तर 2-3 आपण 4च घेऊया, ते 3 आलेत. आपण जास्त बनवत नाही, थोडंसं बनवूया. आपल्याला नंतर जेवायचं पण आहे आणि एक पण खायचं आहे. तुम्हाला तो दाखवतोय कसं लावतात. आय होप सक्सेसफुली हे रेसिपी बनेल, नाही तर माझं पोपडल मित्रांनो. हा इथं ठेवतो. ये मस्त एकदम लागतंय. लागलेलं आहे मित्रांनो. ते मी बोललो ना मित्रांनो जास्त झालं आहे बटाट्याचं. आता मी बनवूनच टाकतो सर्व. तसं पण जेवायचं नंतरला तर मित्रांनो बोलतो सर्वच बनवून टाकतो. आता विचारायला डोक्यात जरा
तुम आगे पीछे डोलते हो भंवरों की तरह. 1 2. बघा मित्रांनो, आता सर्व झालेलं आहे बघा. इथे 4 ठेवले आहेत आणि इथं ठेवले आहेत. बाकीचं आपण केलं फ्राय करणार आहेत. हे बघा पूर्ण झालेलं आता लावून सर्व. आता आपण मित्रांनो फ्राय करायला घेणार आहे बघा. आपला पॅन पबजीवाला पॅन आहे बघा. पबजीवाला पॅन जरा खुलगट असतो, हा जरा वेगळा आहे. आपण आता फ्राय करणार ह्याच्यामध्ये पूर्ण ते ऑइल टाकून. आपण बटर टाकणार नाही कारण की बटर नाही तर माडे काहीच नाही. आता मी काय करू मित्रांनो, मी ऑइल टाकून करणार. असं काय नाही, तुम्ही ऑइल पण टाकू शकतात, बटर पण टाकू शकतात, तुमच्यावर तूप पण टाकू शकतात, काही पण करू शकतात. तर बघा मित्रांनो, आता गॅस चालू केलेला आहे, तवा ठेवलेला आहे पॅन. आणि आता आपण तेल घेऊया. हे बघा तेल टाकतो जरासा, एकदम जरासच टाकूया. मित्रांनो पहिला आपला आलू टोस्ट टाकूया. असं बटाटा साईड आहे ना ते टाकूया पहिले. स्लो केला गॅस आता. हे बघा हे अवजार आहे, ह्यानी वरतून तेल लावणार. हा ये एकदम बादशाह झालेला आहे. तरी पण बादशाह बोलते मित्रांनो. खायला हे चिपकलं बघ किती. हे बरोबर झालं नाही. एकदम असं झालं, एकदम बरोबर आलेलं आहे. हे 2 बरोबर झालेले मित्रांनो. आता ह्यांना परत टाकूया आपण असं. इथून आपण तेल सोडा नाही तर अजून चिपकेल खाली. चिपकलं ना मग बरोबर वाटत नाही मित्रांनो. एकदम असं तव्याला चिपकून जातं आणि आपलं अर्ध मटेरियल तिकडे चिपकून होतं. मग काय खाण्याची मजा. आला करपले की काय. असं पण ठीक आहे, बादशाह आहे. असं पण चालेल मला. आपण तेवढं प्रोफेशनल नाही मित्रांनो. कसं पण खायचं, कसं पण बनवायचं, फक्त तुम्हाला आवडलं पाहिजे एवढंच बघतं, बाकी काय नाही. हे बघा झालेलं आहे. आता हा काढून घेऊया. झटपट पटापट. हे बघा 3 झालेत मित्रांनो. फायनली आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे आणि हे लास्टचे झालेले आहेत, हे पण झालेले आहेत. आणि एकदम आता सॉस आणायचं खालून बघते, एवढंच सॉस आणतो आता खालून आणि खातो दमके. आणि तुम्हाला पण अशी रेसिपी बनवा, एकदम आवडेल तुम्हाला. आणि मॅगी मसाला टाकला तर अजून तुम्हाला टेस्ट लागेल, खूप भारी लागेल.
आणि भारीच आहे मित्रांनो. मी खाऊन पण बघितला. मी कधी पण असं बनवतो ना, मी असं खाऊन बघतो आणि खातोच, म्हणजे असं मला सवय आहे खायची. मित्रांनो पूर्ण रेसिपी झालेली आहे. आता फक्त सॉस आणायला गेलेलो. सॉस आणले ते बघा सॉस आणले. पाऊच मोठा भेटला नाही मला म्हणून छोटे छोटे घ्यायला लागले. हे बघा 2-2 मला घ्यायला लागले. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया सॉस. आता मित्रांनो सॉस घेऊया. काय बोलते ते असून दे. बघा आता पूर्ण प्रॉपर झालेलं आहे. आता तुम्हाला मी खाऊन दाखवतो कसं आहे ते. हे बघा पहिलं असं तोडून घ्या, असं मध्ये फोल्ड करायचं आणि याच्यात बुडवायचं मित्रांनो आणि मजा निघून खायचं. एवढी पाकिटच बांधल्यास मग काय खाणार तुम्ही तर खातो आता आणलाय तर. आणि माझा रिव्ह्यू घ्यायला कोण नाही. मम्मीचा उपवास आहे, मम्मी तर जास्त खाणार नाही. दादा नंतर येईल थोड्या वेळात. काय खातो आता मी थोडे. आणि मित्रांनो एवढं भारी लागतंय ना. मॅगी मसाला टाकला म्हणून अजून चांगलं लागते. सॉस म्हणून अजून पण चांगलं लागते. सॉस नसताना जास्त मजा आली नसती. मित्रांनो हे बघा एकदम सिम्पल आहे. तुम्ही बनवू शकतात, कोणीही बनवू शकतो, लहान मुलगा बनवू शकतो. आणि तुमच्या घरात त्यांनी कोणाची मदत केली ना तिला एकदम पटकन वेळ. मी एकटा होता म्हणून जर मला वेळ लागली. माझी मम्मी पण कामात होती, ती दुसरं काम करते म्हणजे कपडे धुण्याचं काम करते. तेवढ्यात माझा वेळ गेला. आता मी माझ्या मम्मीने मला केलं असतं एकदम पटकन झालं असतं. बटाटे सोलल्या बेलण्याचा वेळ झाला मला. आणि एकदम सिम्पल आहे. असं फक्त मॅश करायचं आहे आणि फक्त लावायचं आणि मसाले वगैरे टाकायचे आहेत. आणि कांदा टाकू शकता, टॅमॅटो मी टाकला आहे, मिरची टाकलं आहे मी, असं तुम्ही टाकू शकतात आणि बनवू शकता. आणि सॉससोबत खा, एकदम चांगलं आहे, भारी आहे. आणि आपण व्हिडिओ एंड करतो मित्रांनो आपला लास्टच्या पेजसोबत. आणि मित्रांनो चांगलं असं लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येत जातील फूड ब्लॉगच्या आणि असं बघत राहा. तुम्ही पण बनवा आणि असं म्हणजे मला कमेंटमध्ये सांगत जा की अजून काय काय बनवायचं आहे आणि मी तसं बनवत जाईन मित्रांनो. आता मित्रांनो व्हिडिओ एंड करतो. टाटा बाय बाय. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that